रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। जय श्रीराम। कोट्यावधी भारतीय ज्या क्षणाची वाट पाहतायत त्या क्षणासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत। आज दुपारी ठीक 12:29 पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा हा सुरू होणार आहे। आज राम मंदिराचा भव्य सोहळा पार पडतोय आणि या मंगलमय सोहळ्याचं नॉन स्टॉप कव्हरेज आपण थेट अयोध्येतून साम टीव्हीवरती प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे। तर राम मंदिर आता सज्ज झालेलं आहे, अयोध्या नगरी सज्ज झालेली आहे। सुंदर असं फुलांनी या मंदिराची सजावट करण्यात आलेली आहे। या सोहळ्यासाठी व्हीव्हीआयपी जे पाहुणे आहेत ते हळूहळू आता राम मंदिराच्या या परिसरात दाखल होत आहेत। मोठ्या संख्येनं खरं तर अनेक रामभक्त भारतीय अयोध्येमध्ये सुद्धा राम मंदिराच्या दर्शनाच्या आशेपोटी दाखल झालेले आहेत। मात्र आज त्यांना दर्शन मिळणार आहे। उद्यापासून मात्र हे मंदिर दर्शनासाठी खुलं असेल। जय श्रीरामचा जयघोष संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये सगळीकडे दुमदुमलेला आपण पाहतोय। सुंदर फुलांच्या या सजावटीनं राम मंदिर अतिशय सुंदर दिसतंय। जवळपास 3 टन फुलांची ही सजावट इथे संपूर्ण राम मंदिराला करण्यात आलेली आहे। आणि ही बैठक व्यवस्था आपण दृश्यांमध्ये पाहतोय। जवळपास 8 ते 9 हजार हे व्हीव्हीआयपी येणार आहेत आणि त्यासाठी भव्य अशी बैठक व्यवस्था ही इथे करण्यात आलेली आहे। आणि अवघ्या 2 तासामध्ये हा प्राण प्रतिष्ठेचा सोहळा अयोध्येमध्ये होईल। रात में अयोध्या जाते हैं और इसलिए आज यहीं बैठ के प्राण प्रतिष्ठा के कार्यक्रमों को अपनी आंखों से देख के अपने जीवन को धन्य करेंगे। अयोध्येमध्ये राम मंदिरातल्या आरतीवेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे। तर आरतीवेळी उपस्थित प्रत्येक पाहुण्यांच्या हातामध्ये घंटी असेल। याशिवाय मंदिर परिसरामध्ये 30 कलाकार हे वेगवेगळ्या भारतीय वाद्यांचं वादन सुद्धा करतील। या सर्व वाद्यांच्या एकत्रित वादनाने आरतीवेळी हा संपूर्ण परिसर आसमंत दुमदुमून जाईल। आता यानंतर थेट जाऊयात अयोध्येमध्ये सध्या कसं वातावरण आहे। अवघे 2 तास उरलेले आहेत। आपले प्रतिनिधी अक्षय बडवे सध्या अयोध्येमध्ये आहेत। अयोध्येत अक्षय यांच्याकडे जाऊयात। अक्षय, आपण सध्या पाहतोय की आता 2 तास उरलेले आहेत। सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे प्रभू राम लल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठेची। जसं तुम्ही मगाशी म्हणालात की आता व्हीव्हीआयपी जे गेस्ट आहेत हळूहळू राम मंदिराच्या परिसराकडे पुढे निघालेले आहेत। सध्या आता काय कसं वातावरण आहे, काय सांगाल? नक्कीच आपल्याला माहिती आहे की 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येत दाखल होणार आहेत आणि त्याच्यानंतर अभिजित मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जो प्राणप्रतिष्ठा सोहळा, जो मुख्य सोहळा आहे तो पार पडणार आहे। पण त्याच्या आधी आता जर रामपथावर मी उभा आहे आणि आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते रस्त्यावर जमलेले आहेत। मात्र फक्त विशेष आमंत्रितांसाठी हा रस्ता आजचा राखीव ठेवण्यात आलेला आहे। ज्यांच्याकडे विशेष निमंत्रित पास असतील तेच सगळे व्हीआयपी जे आहेत ते या ठिकाणी दाखल होत आहेत। म्हणजे ज्याच्यात साधू असतील, संत असतील, महात्मे असतील, जे अनेक ठिकाणाहून आलेले आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। काही व्हीआयपी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। कैसा महसूस हो रहा है यहाँ पे? बहुत अच्छा, ये तो अद्भुत क्षण है। त्रेता युग फिर से स्थापित हो गया। आपण बघू शकतो एक चेहऱ्यावर एक समाधान आहे, ज्यांच्या की अनेक वर्षांपासून असलेला प्रलंबित प्रश्न जो आहे तो आता मार्गी लागलाय। महाराज जी, कैसी भावना है? संपूर्ण देश में उत्साह है, यहाँ भी उत्साह है। किस टीवी से है? आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है। आपण बघू शकतो की प्रतिक्रिया ज्या आहेत त्या साधू संतांच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत की जेणेकरून एक समाधानकारक चित्र जे आहे ते या ठिकाणचं आपल्याला पाहायला मिळतंय। व्हीआयपी गाड्यांचा ताफा जो आहे तो सातत्याने या रस्त्यांवरनं पुढे जातोय। जे व्हीआयपी ज्यांच्याकडे पासेस आहेत त्यांनाच, फक्त जे विशेष आमंत्रित आहेत त्यांनाच या ठिकाणी जाऊ दिलं जाणार आहे। 10:30च्या पूर्वी त्यांना सगळ्यांना आतमध्ये जाऊन खुर्चीवर बसण्याचं निवेदन जे आहे ते प्रशासनाने केलेलं आहे। कारण त्याच्यानंतर जो व्हीआयपी रूट चालू होईल त्याच्यामुळे कुणालाही त्यावेळेला मंदिरात सोडलं जाणार नाही। जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा, ज्याला आपण संपूर्ण PM कॉन्वॉय म्हणतो, तो जेव्हा येईल त्यांच्याबरोबर योगी आदित्यनाथ असतील, RSS म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे
सरसंघचालक मोहन भागवत ते देखील असणार आहेत आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल हे फक्त 4 जण जे आहेत त्यांना एका विशिष्ट गेटने आतमध्ये सोडण्यात येईल आणि त्यानंतर जो प्रमुख सोहळा आहे त्याला सुरुवात होईल. अवघ्या 84 सेकंदांचा जो अभिजित मुहूर्त जे काढलेला आहे त्याच मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा होईल आणि त्यानंतर जे VIP हे सगळे या ठिकाणाहून जात आहेत त्यांचं दर्शन जे आहे रामलल्लांचं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यावर या सगळ्या VIPंचं दर्शन होईल. पण तत्पूर्वी आपण जर बघितलं तर खूप मोठा या रामपथावर आत्ता सध्या VIPंची मांदियाळी जी आपल्याला पाहायला मिळते. ज्यांच्या गाड्यांवर स्टिकर आहेत त्यांनाच या ठिकाणाहून एंट्री दिली जाते. सामान्य नागरिकांना मात्र कुठेही या भागात प्रवेश दिलेला जात नसून पोलीस यंत्रणा जी आहे ती देखील चोख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर आपण पाहतोय की आता VVIP गेस्ट हे हळूहळू राम मंदिराकडे निघालेले आहेत. आपण तुमच्याकडनं अक्षय अशाच पद्धतीनं वेगवेगळे अपडेट्स घेत राहणार आहोत. दरम्यान हा सोहळा संपूर्ण कसा आहे तो पाहूयात. देशभरातून आलेल्या कलाकारांकडून पारंपरिक वाद्यांचं मंगल वादन हे सकाळी 10 वाजता सुरू होईल. नंतर विशेष आमंत्रितांचा सोहळास्थळी ते प्रवेश करतील. साधारण 10:30 पर्यंतची त्यांना वेळ दिलेली आहे. तर 11:05 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येमध्ये दाखल होणार आहेत. दुपारी 12:20 अभिजित मुहूर्तावरती प्राणप्रतिष्ठेला सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही 12:20 दरम्यान सुरू होईल आणि पंतप्रधान मोदी हे 1 वाजता देशाला संबोधित करतील. UPचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक हेही छोटेकर यांचं भाषण यावेळी होणार आहे आणि 2 नंतर विशेष आमंत्रितांना प्रभू रामांचं हे दर्शन खुलं होणार आहे.